माणूस माणसास ओळखेना अशीच आजकाल गत सगळीकडेच पाहायला मिळते. मग तो नातेवाईक असो किंवा परिचित व्यक्ती असो, नवं नातं असो अगर जुनं नातं असो, मानलेलं नातं असो अगर रक्ताचा नातेवाईक असो, माणूस माणसाला ओळखेना. ओळखेना या शब्दाचा गर्भिता अर्थ तो लक्षात घ्यायचा. त्यासाठीच आज मी काही बोलतोय. आपण एक इंग्लिशमध्ये कहावत ऐकली असेल, वाचली असेल. रिच मॅन्स जोक इज ऑलवेज अ फनी जोक. म्हणजे थोडक्यात हिंदीमध्ये माल है तो ताल है असं जे आपण म्हणतो, एखाद्याच्या खिशात पैसा असला की मग त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याच्यासोबत राहण्यासाठी उत्सुक असलेली माणसं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या अवतीभोवती दिसत असतात. तो काहीही बोलला तरी ते आम्हाला आवडतं असं म्हणणारी माणसांची गर्दी त्याच्या भोवतीने नक्की असते. म्हणजेच काय, श्रीमंती, पैसा या गोष्टीवरून माणसाची ओळख ठेवली जाते असं चित्र सध्या सगळीकडे दिसतंय. आणि या उलट जंगलातले नियम बदलताना दिसत आहेत. नुकतंच माझ्या एका अभयारण्यातल्या गोष्टीचं वाचन केल्यावर लक्षात आलं की सुलेमान नावाचा एक अभयारण्यातला वन्यजीवरक्षक, म्हणजे त्या अभयारण्यात असलेले चित्ते, वाघ, सिंह यांची काळजी घेणारा एक केअरटेकर, वनरक्षक आणि एकंदरीतच प्राण्यांना काय हवं नको हे पाहत जंगलभर फिरणारा असा एक व्यक्ती, ज्याने अगदी 3 महिन्याच्या बछड्याचा, एका सिंहाचा सांभाळ केलेला होता. यथावकाश तो सिंह मोठा होत गेला, पण लहानपणी ज्याने आपली काळजी घेतली त्या सुलेमान नावाच्या त्या वन्यरक्षकाला, वन्यजीवांचं रक्षण करणारा तो आणि वनाचं पण रक्षण करणारा असा तो अधिकारी, तो जेव्हा जेव्हा म्हणून जंगलात फेरफटका मारायला यायचा, टेहळणी करण्यासाठी यायचा, तेव्हा तेव्हा त्याच्या मोटरसायकलचा आवाज आणि हॉर्नचा आवाज ऐकून हा सिंह झाडाझुडपातून धावत त्याच्यापर्यंत यायचा. त्याने त्याला कुरवाळावं असं त्याला वाटायचं. म्हणजे आज हिंस्त्र प्राणीसुद्धा अतिशय माणुसकीने माणसांशी वागताना जेव्हा आपण असं वाचतो, पाहतो, ऐकतो, तेव्हा मग आपल्या समाजात चाललेली ही बदलती परिस्थिती पाहून मन खिन्न होतं. कारण आजकाल कोणीच कुणाला विचारत नाही आणि त्यातूनही माल है तो ताल है ही जी गोष्ट आहे ती तर समाजामध्ये अतिशय रुजलेली आहे. म्हणजेच एखाद्याकडचा पैसा संपला की त्याला किंमत देणं बंद करायचं, त्याच्याशी बोलणं बंद करायचं, तो कसा आहे हे विचारणंही बंद करायचं, आणि विचारलंच तरी त्याच्यामध्ये थोडासा नाटकी भाव लक्षात येण्यासारखा तो काही लपत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आर्थिक दुर्बल झालेल्या एखाद्या व्यक्तीचं जीवन असं होऊन जातं, हे सुद्धा समाजात दिसतंय. म्हणजे एकेकाळी त्याच्याकडं भरपूर माल होता तेव्हा तो म्हणेल तसं आपण नाचायचं
आणि त्याच्याकडचा खिशातला माल संपला, त्याची आर्थिक डबघाई दिसायला लागली, तो संकटांनी घेरला गेला हे समजायला लागलं की हळूहळू एकेकाने निघून जायचं हे चित्र सर्रास दिसू लागलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर जंगलातला हा बदललेला नियम जेव्हा माझ्या वाचनात आला, तेव्हा एक हिंस्त्र प्राणी आणि एक वन्यजीव रक्षक, एक वनक्षेत्राचं रक्षण करणारा अधिकारी यांच्यातल्या या मैत्रीचं मला न राहून कौतुक वाटतं. यथावकाश तो जो सिंह होता तो 8-9 वर्ष जगला आणि त्यानंतर त्याचं देहावसान झाल्यावर आपल्या पोटचं लेकरू गेल्यासारखा तो वनरक्षक ओक्साबोक्शी रडलाय. आणि त्यांनी व्यक्त केल्या भावना की मला माझ्या पोटचं लेकरू हे जग सोडून गेलंय, अशाच भावना माझ्या मनात आहेत. इतका ह्या सिंहाचा मला लळा लागला होता. कधीही तो माझ्या अवतीभोवती यायचा, चाटायचा, मी त्याला कुरवाळायचो. कधीही त्याच्यातला हिंस्त्रपणा कधी बाहेर आला नाही. केवळ 3 महिन्याचा असताना मी त्याला जो आधार दिला, तेवढी गोष्ट लक्षात ठेवून तो माझ्याशी माणसापेक्षा जास्त प्रेमाने वागला. अशा या त्याच्या व्यक्त झालेल्या भावना जेव्हा मी वाचल्या, जेव्हा पाहिल्या, तेव्हा मला खूप अप्रूप वाटून गेलं. आणि मग या बिघडत चाललेल्या सामाजिक स्थितीविषयी थोडंसं बोलावंसं वाटलं. माणूस माणसासारखा नात्यातला माणूस, पण त्याला ओळखण्याची तसदी कोण घेत नाही. मनामध्ये द्वेष, मनामध्ये एक प्रकारची कटुता आणि मग चेहरे लपवत जगणं. का? कशासाठी? एकमेकांसमोर बसून जे काही हेवे दावे आहेत मनात, त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी कोणी तयार नाही आहे. एकेकाळी आपण एखाद्या व्यक्तीला खूप विचारत होतो. एकेकाळी एखादी व्यक्ती आपल्यासाठी खूप धावत होती. एकेकाळी आपल्याला एका व्यक्तीने खूप मोठी मदत केलेली आहे. आपले थोडेफार कष्ट त्यांनी वाचवलेले आहेत. या गोष्टींचा विसर पडून एखाद्या माणसाला कोपऱ्यात टाकल्यासारखं एखादी गोष्ट आपण घरातल्या आडगळीच्या खोलीत जशी ठेवून देतो, फेकून देतो, तशा पद्धतीने जर एखाद्या माणसाची विल्हेवाट लावत असाल तुम्ही, तर मग तुमच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी खूप स्कोप आहे. तुम्ही सुधारलंच पाहिजे. या समाजात माणूस म्हणून जगताना तुम्ही जर एखाद्या माणसाचा इतक्या पराकोटीचा द्वेष करत असाल आणि तो द्वेष जर संपतच नसेल मनातला, तर मग तुम्हाला माणूस म्हणून जगण्याची खरंच काही अधिकार प्राप्त होतात का? किंवा तुमच्या त्या जगण्याला काही अर्थ आहे असं तुम्हाला वाटतं का? हा प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या सहवासातला कुणी एखादा असा आहे का, आपल्या नात्यातला कुणी एखादा असा आहे का, ज्याची एकेकाळी खूप भरभराट होती तेव्हा आपण त्याला आरत्या ओवाळत होतो. तेव्हा त्यांनी साधं साधं काही बोललं तरी आपण 3 मजली हसत होतो. आणि आज त्याची परिस्थिती थोडी गंभीर झाल्यानंतर आपण त्याच्यापासून दूर दूर गेलो आहेत. अशी खंत जर तुम्हाला आपल्या आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी असल्यास वाटत असेल की आपली ही चूक घडते, तर मित्रांनो, अशा चुका या दुरुस्त करता येतात. त्या माणसाला जाऊन भेटून कडकडून मिठी मारून किंवा त्याला सांगून त्याच्यासमोर सरळ सरळ माफीनामा व्यक्त करून, अरे तुझ्यापासून आम्ही दूर राहिलो, तुझी परिस्थिती ढासळली म्हणून आम्ही दूर गेलो, अशी प्रांजळ कबुली देऊन त्याला काही मदतीचा हात हवा असेल तर त्याला मदत करण्याची आपली प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे हे त्याला सांगून, त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह म्हणजेच त्याला खरोखरच मदत ताबडतोब करण्याची तुमची मनोवृत्ती जर दाखवलीत, तर एक नातं तुटण्यापासून वाचेल, एक माणूस जिवंतपणे मरण्यापासून वाचू शकतो. पण आजकाल नातीसुद्धा ही पोकळ होत चालली आहेत. त्यामुळं अशा गोष्टींचं गांभीर्य कोणालाच काही कळत नाही. जो तो आपल्या अशा घमेंडीत आहे की मला कुणाची गरज नाही. अगदी पराकोटीची वाक्य बोलताना मी माणसांना बघतो, अरे काय नाही, मी बॉडी डोनेट केलेली आहे, मी फॉर्म भरलेत,
मला कुणाची गरज नाही. अरे पण ती बॉडी घेऊन जायला फोन करण्यासाठी एका व्यक्तीची गरज लागते ना. अशी ही फालतूची घमेंड करत काही लोक जगत असतात आणि विनाकारण परिचित व्यक्तींचा जो काही एका नात्यामध्ये तो बंध बदलू शकतो, अशा या शक्यतासुद्धा मावळून चाललेल्या आहेत. नाती त्याच्यामध्ये सुद्धा भिंती उभी राहत आहेत. नात्यांमध्ये भेगा पडत आहेत. माणसं एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. कुणीही कुणाच्या मनातले गैरसमज समोरासमोर बसून ते गैरसमज आपण दूर करूयात आणि पुन्हा आपण एक चांगलं जीवन जगूयात असं म्हणण्याची कोणाची प्रवृत्ती दिसून येत नाही आहे. आणि म्हणूनच या प्रवृत्तीवर प्रहार करण्यासाठी आजचा हा छोटासा माझा प्रयत्न. मित्रांनो, दुरावलेली माणसं जर आपल्याला जवळ करायची असतील आणि कोणतीही नाती तोडण्यापेक्षा जोडता येत असतील तर तसा प्रयत्न आपण सर्वांनी नक्की करूयात. कारण एकमेकांच्या सहवासाने हे जीवन जे आहे ते अतिशय चांगल्या रीतीने जगता येतं. हाक मारल्यानंतर कोणीतरी धावत येणारं जेव्हा आहे हा विश्वास जेव्हा वाटतो तेव्हा त्या जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. या गोष्टी आपण तरी एक माणूस म्हणून कधीही विसरायच्या नाही आहेत, कधीही विसरायच्या नाही आहेत.